जय महाराष्ट्र. मागील 2 दिवसापासून आता ह्या बातम्यांनी जोर पकडलाय, की पीक विमा वाटप हा जानेवारी महिन्यातच होणार आहे. मग नेमकं कोणकोणते आधार आहेत, ज्या आधारावरती किंवा ज्या संकेतावरती पीक विमा जानेवारीतच मिळू शकतो, याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, ज्याला की पीक विम्याची प्रतीक्षा आहे. त्यालाही अ, चित्र स्पष्ट होईल, की नेमकं खरीपचा पीक विमा जानेवारीमध्येच मिळणार, तर त्याचे कारण काय-काय आहेत? चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, खरीपचा पीक विमा जो लागू होणार आहे, त्याचे निकष जे होते ते म्हणजे पीक कापणी प्रयोग किंवा उंबरठा उत्पन्न आणि डिसेंबर अखेरीस सर्व जिल्ह्याचे, राज्यातल्या सर्व जिल्ह्याचे पीक कापणी प्रयोग हे संपलेले आहेत आणि ज्या पीक विमा लागू करण्यासाठी ज्याचा जो काही निकष होता, 50 पैशापेक्षा कमी पीक कापणी प्रयोग आले पाहिजे होते, उत्पन्न तेच झालेलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी एक संकेत हा आहे, की राज्यातील सगळ्याच जिल्ह्याला आता पीक विमा लागू होणार आहे. त्यासोबतच दुसरा संकेत असा आहे आणि ज्यामुळं पीक विमा वाटपाला विलंब होऊ शकतो किंवा टाळाटाळ होते, ती म्हणजे राज्य सरकार त्याचा जो काही हिस्सा आहे, तो पीक विमा कंपनीकडे जमा करणं किंवा केंद्राकडे जमा करणं. आता तीही बाब हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण झालेली आहे. राज्य सरकारने निधीची तरतूद केलेली आहे आणि जितका काही निधी लागत आहे, त्या निधी हा आता केंद्राकडे जमा केलेला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडनं आलेली आहे. त्यामुळे दुसरी जी बाब होती, ज्यामुळे विलंब होऊ शकत होता, तेही टाळण्यात आलेलं आहे. आता तिसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की पीक विमा कंपन्यामार्फत आक्षेप घेणं. आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये बरेच सारे क्लेम्स केलेले जातात आणि पीक विमा कंपन्या आक्षेप घेतात, कोर्टात जातात, त्यामुळे दावे फेटाळतात आणि त्यामुळेही बराच सारा विलंब होतोय. परंतु यावर्षी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती पीक विमा लागू होत असल्यानं पीक विम्याकडे कंपन्यांकडे जास्त काही तक्रारी नाहीयेत. परंतु एक तक्रार आहे, ती म्हणजे पीक विमा कंपन्याला धाराशिव जिल्ह्याची. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनी ही अपीलमध्ये गेलेली आहे. कारण त्यांना जे काही उंबरठा उत्पन्न धाराशिव जिल्ह्याचं आलेलं आहे, हे मान्य नाहीये. त्याचं त्याचं कारण काय आहे, की पीक कापणी प्रयोग आणि सॅटेलाईट द्वारे जे काही निरीक्षण आहे, उत्पन्न आहे, याच्या दोघांची सरासरी काढली. परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये जे तांत्रिक किंवा सॅटेलाईटद्वारे जे उत्पादन दिसतंय आणि पीक कापणी प्रयोगामध्ये जे उत्पादन दाखवलंय, त्यामध्ये बरीच सारी तफावत आहे. म्हणजे पीक कापणी प्रयोग हे खूपच कमी उत्पादन दाखवत आणि तांत्रिक उत्पादकतामध्ये उत्पादन हे जास्त दिसत आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये जिल्ह्यासाठी ही विमा कंपनी या अपीलमध्ये गेल्या किंवा त्यांनी आक्षेप नोंदवले. आता या आक्षेपाला पुढची दिशा काय असणार आहे, तर याचा जो काही निकाल आहे, तो केंद्र सरकारमार्फत लागू शकतो. केंद्राचा याच्यामध्ये हस्तक्षेप होऊन मग तो निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागतोय, की म्हणजे पीक विमा कंपनीच्या बाबतीत लागतोय. तर याबद्दल लवकरच अपडेट घेऊया. परंतु जो तिसरा संकेत होता, ज्यामुळं की उशीर होऊ शकत होता, परंतु आता तेही संपलेलं आहे, ते म्हणजे पीक विमा कंपन्याचा आक्षेप घेणं. तर या 3 आधारावरती म्हणजे पीक कापणी प्रयोग 50 पैशापेक्षा कमी आलेले आहेत. राज्य सरकारने त्यांचे पैसे जी काही रक्कम आहे ती केंद्राकडे जमा केलेली आहे आणि पीक विमा कंपन्यांना कसलाच आक्षेप नाहीये धाराशिव जिल्हा वगळता. त्यामुळं आता खात्री ही आहे, की पीक विमा जानेवारीतच जमा होणार आहे. आता चौथा आणखीन एक संकेत आहे, की केंद्रीय अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलंय, की जर पीक विमा लागू झाला आणि वाटप करायला उशीर झाला तर 12% दंड, जी काही रक्कम असणार आहे पूर्ण विमा लागू झाल्याची, 12% दंड ही विमा कंपन्यांना भरावा लागणार आहे. त्यामुळं विमा जर लागू झाला तर 15 दिवसाच्या आतच कंपन्यांना हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. ह्या आधारावरती आपण अपेक्षा करू शकतो, की जानेवारीमध्ये पीक विमा लागू होणार आहे. आता पीक विमा सरसकट होणार, की कुठल्या मंडळाला होणार, ज्यांनी भरलाय त्यालाच होणार, की सगळ्यांनाच मिळणार, याबद्दल सविस्तर चर्चा एका व्हिडिओमध्ये करणार आहे. तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यावरती व्हिडिओ चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि समजून घेऊ शकता, की पीक विमा सरसकट आहे, की कोणाला मिळणार आहे. धन्यवाद.